पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक. घोटाळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता. सांगलीतल्या आष्टा नगर परिषदेतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची. गोंदियातल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या ईव्हीएमचं सील तोडल्याचा उमेदवाराचा आरोप. तर कंट्रोल रूमचा स्विच बंद आहे का पाहण्यासाठी गेल्याचं अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पुढे ढकलणं संशयाच्या भोवऱ्यात. विरोधकांकडून शंका व्यक्त. निवडणूक आयोगासोबतच सरकारी दोषी वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांनंतर राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट. राऊतांच्या प्रकृतीची केली विचारपूस. अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पाठवला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं लोकसभेत स्पष्टीकरण. तर महाराष्ट्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न सुरू. सुप्रिया सुळेंचा पलटवार. 21 डिसेंबरपर्यंतच्या आचारसंहितेचे पडसाद यंदाच्या हिवाळी अधिवेशनावरही. 8 ते 14 डिसेंबरपर्यंत केवळ एका आठवड्याचं अधिवेशन. विरोधी पक्ष नेताही निवडावा. भास्कर जाधवांची आग्रही मागणी. गद्दारांचा बुडबुडा फुटला. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. भाजपचाही बुरखा फाटल्याचा टोला. तर पेगॅसिसचं नाव बदलून संचार साथी केल्याचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. रायपूरच्या मैदानात कोहलीचा पुन्हा एकदा शतकी धमाका. ऋतुराज गायकवाडची ही शतकी खेळी. भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.